नाशिक महापालिका निवडणुकीत 122 पैकी 72 जागांवर विजय मिळवून भाजपनं महापौर पदावर दावा ठोकलाय खरा, मात्र यासाठी कोणत्या प्रवर्गाचा निकाल लागेल हे येत्या गुरुवारी स्पष्ट होईल। महापौर पदाच्या प्रबळ दावेदारांनी विविध पातळ्यांवरून पक्षाकडे मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत 72 जागा मिळवत भाजपने एक हाती सत्ता काबीज केली आहे। गत पंचवार्षिक प्रमाणे यंदाही भाजपचाच नगरसेवक होईल हे स्पष्ट झाल्याने महापौर पदाच्या रेसमध्ये आता अनेक दिग्गजांनी उडी घेतल्याने महापौर पदाची निवडणूक ही रंजक होण्याची चिन्ह आहेत। आरक्षण ओबीसी महिलांना सुटल्यास या जागेवर गिरीश महाजनांचे निकटवर्तीय असणारे गणेश गीते यांच्या पत्नी दीपाली गीते यांचं तर दुसरे निकटवर्तीय असणारे निलेश बोरा यांच्याकडून हिमगौरी आडके यांच्या नावाचं लॉगिन होऊ शकतं आणि अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यास गिरीश महाजनांचेच स्वीय सहाय्यक स्वप्नील ननावरे यांच्या पत्नी दीपाली ननावरे आणि ऐश्वर्या लाड जेजूरकर यांचं नाव येऊ शकतं। आता याच महापौर पदासाठी आरक्षण सोडत ही कशा पद्धतीने काढली जाते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्यातील 29 महापालिकांमध्ये एससी, एसटी, ओबीसी आणि सर्वसाधारण लोकसंख्येनुसार सोडत काढली जाते। त्यानंतर संबंधित प्रवर्गनिहाय 50% महापौर पदं ही महिलांसाठी राखीव ठेवली जातात। या चक्राकार पद्धतीत मागील आरक्षण वगळून उर्वरित प्रवर्गांसाठी चिठ्ठ्या काढल्या जातात। विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 12 मधून निवडून आलेले नाशिक महानगरपालिकेचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता राजू आहेर हे देखील अनुसूचित जातीसाठी आरक्षण निघाल्यास महापौर पदाच्या शर्यतीत उतरू शकतात। त्यामुळे आता हाच पेच टाळण्यासाठी मागील संदर्भ न घेता नव्याने आरक्षण क्रम जाहीर केला जाऊ शकतो।